बाळजाबाई स्वतः कृष्णाला लग्नासाठी मागणी घालण्यासाठी जाणार असतात, तेव्हा मायावतीने शकुनाचं ताट बनवून ठेवलेलं असतं. आता त्यामध्ये ती वस्तू तपासून पाहत असते की योग्य ते सामान तिने त्याच्यामध्ये ठेवलंय की नाही. तेव्हा जयकांत मात्र त्यांच्याकडे डोळे वटारून बघत असतो. मायावती दलपतरावांना विचारते, अहो बघा की एकदा, नाही म्हणजे काय राहिले का ते. तेव्हा दलपतराव म्हणतात, तू सगळं सिस्टमॅटिकच केलं असेल ना, मग बघायची काय गरज आहे. इतक्यात बाळजाबाईच येतात. बाळजाबाई येता क्षणी मैनावती विचारते, बाळजाबाई ते शकुनाचं ताट बराबर आहे का बघा की, नाही म्हणजे काय राहिलं तर नाही ना. बाळजाबाई विचारतात, मैनावती अगं जयकांतच्या टायमाला तर अखंड तांडव केला होतास की, मग आज काय सकाळ सकाळ गुळाची ढेप खाल्ली होय. आता मैनावतीची दात खिळीच बसते. तोंडामध्ये साखर आणि चेहऱ्यावरती उत्साह ओसंडून व्हायला लागलाय. कसं काय. मैनावती हसून उत्तर देते, काय आहे, दुष्यंत स्वतःहून लग्नाला तयार झालाय ना, मग आनंद तर होणारच की. आता बाळजाबाईंच्या डोक्यातच तिडीक जाते. ती मैनावतीवर हात उगारणार तितक्यात दुष्यंतच येतो. तेव्हा बाळजाबाई सावध होतात. तिथेच आढळरावही येतात. बाळजाबाई दुष्यंतला पुन्हा एकदा त्याच्या निर्णयाचा विचार करायला सांगतात, कारण परत त्याला माघार फिरता येणार नसतं. तू शहराकडं होतास ना, ते बी बरं होतं बघ. काय आहे, तू एकदा कृष्णेशी गाठ बांधली की मग अख्ख्या गावाशी गाठ बांधले दम आहे. दुष्यंतच्या नजरेसमोर आता पूजाचं बॉससोबतचं चित्र येतं आणि मग तो थोडासा हल्ल्यासारखा होतो. बाळजाबाईंना सांगतो, आई तुला माहिती आहे, कालच मी तुला सांगितलंय की माझ्यासाठी तुझी प्रतिष्ठा आणि स्वाभिमान जास्त महत्त्वाचा आहे. आणि कसं आहे, एकदा मी निर्णय घेतला ना, माघारी फिरत नाही. असं जयकांतकडे बघून तो टोमणाच मारतो. दुष्यंत तर आता निमूटपणे तेथून बाहेर निघून जातो. आणि आढळराव बाळजाबाईकडे पाहत म्हणतात, बाळजा बाळजा तुला लावायची तेवढी ताकद लाव, पण जिंकणार तर मीच आहे ना. इकडे बॉसने केबिनमध्ये पूजाला बोलावून घेतलेलं असतं आणि ते पूजाला विचारतात, गौतमी केळकर, नाही म्हणजे काय चाललंय काय तुझं. गेले 2 दिवस तुझ्या कामात लक्ष नाही आहे, थोडीशी रेस्टलेससुद्धा वाटतेस. एनी प्रॉब्लेम, सगळं ठीक तर आहे ना. त्यावरती गौतमी सांगते, नाही सर, काहीच ठीक चाललेलं नाही आहे. तेव्हा पूजा सांगते की काय आहे सर, डी माझे कॉलच रिसीव्ह करत नाही आहे आणि कोणत्याच मेसेजेसला रिप्लायसुद्धा देत नाही आहे. तेव्हा बॉस म्हणतात की तुझी गरज आता संपली असेल. तेव्हा पूजा विचारते की सॉरी, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे मला नाही कळलं. तेव्हा बॉस खुर्चीतून उठून तिच्याकडे जातो आणि आता दुष्यंतवर ते आरोपच करतो. पूजाचं मन बदलण्याचा प्रयत्न असतो त्याचा. तो सांगतो की कसं आहे ना, मी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत. माणूस मी लगेच ओळखू शकतो. जेव्हा दुष्यंताला तुझी गरज होती तेव्हा तो तुझ्यासोबत होता. त्यामुळे आता तू दुष्यंताचा विचार सोडूनच दे आणि एक काम कर. काय आहे, आणि तसे तुझे वडील एवढे मोठे बिझनेसमॅन आहेत, मग तू त्यांच्याकडे जा. नको करू विचार याचा, आणि त्यांच्यासोबत माझी एक मीटिंग लाईनअप कर. आता पूजाला भीती वाटते, कारण तिने आधीच एवढा मोठा खोटारडेपणा करून ठेवला आहे आणि त्यात आता बॉस तिच्या वडिलांना भेटायचं ठरवत आहेत. पूजा घाबरतच विचार करते, मुळात जे हयातच नाही आहेत त्यांच्यासोबत मीटिंग कशी करू. आणि याला जर कळलं ना की मी गौतमी केळकर नसून पूजा कोल्हापुरे, तर माझा जॉब धोक्यात येईल. आता दोन्ही बाजूनी तिची कोंडी होते. बॉस चुटकी वाजवतात तेव्हा पूजा भानावर येते. ते विचारतात, अगं कुठे हरवलीस. पूजा सांगते की काही नाही सर, आणि ती तेथून निघून जाते. तोचपर्यंत दुष्यंत बाळजाबाईंची गाडी थेट येऊन थांबते ती कृष्णाच्या दारात. आढळराव थोडं पुढे जातात, पण बाळजाबाई अजून आहेत त्याच ठिकाणी. आता आढळरावांच्या लक्षात येतं बाळजाबाईंचा अहंकार आहे पुढे. म्हणूनच ते बाळजाबाईंना सांगतात की बाळजा, आपण यांच्या घरी यांच्या पोरीचा हात मागायला आलोय. आपल्याला आता आत तर जावंच लागेल. ते मंडळी बाहेर येण्याच्या आत. ते किती बी आपल्यासोबत बरोबरी करू शकत नसले तरीसुद्धा आता आपणच त्यांना समजून घ्यावं लागेल. अच्छा,
मोठ्या मोठ्या बड्या शब्दामध्ये आढळरावांचं समजावणं चालू असतं. बाळजाबाईंचं मन सतत त्यांना खातं, कारण कृष्णाची त्यांच्या घराण्याशी बराबरी होऊच शकत नसते. आता त्यांचं पाऊल पुढे पडतच नाही. तेव्हा परत आढळराव सांगतात की बाळजा, हे बघ, थोडा वेळ अहंकार बाजूला ठेव, आता वेळ दवडू नकस. आढळराव पुढे जातात, पण बाळजाबाई त्यांना अपमानित करतात. तुमची जागा आत नाही, इथं बाहेर आहे, उंबऱ्यापाशी. तेच तुम्हाला शोभून दिसतं. आढळराव निमूटपणे तिथेच थांबतात आणि बाळजाबाई आत जातात. तेव्हा कृष्णाच्या पहिल्या भेटीपासून ते कृष्णाने प्रत्येक वेळेस बाळजाबाईंना केलेली अडवणूक, त्यांच्या विरोधात उभी राहिलेली कृष्णाच त्यांना आठवते. आणि बाळजाबाई कृष्णामुळे झालेला सगळ्यात मोठा अपमान तर कसा विसरू शकतात, की तिच्याचमुळे तिने आवाज उठवला म्हणून बाळजाबाईंना जेलची हवा खावी लागली होती. बाळजाबाई कृष्णाच्या घरात पाऊल टाकतात आणि सावित्रीला मोठ्याने हाक मारतात. बाळजाबाई प्रत्यक्षात आपल्या घरी आल्याचं पाहून सावित्री अगदी भान हरपून जाते. आणि जेव्हा बाळजाबाई तिला म्हणतात की तुझ्या लेकीला सून करून घ्यायला आले, तेव्हा तर सावित्रीचा आनंद गगनात मावेनासा होतो. इतक्यातच कृष्णा हाक मारते. बाळजाबाई सरकन मागे पलटतात. बाळजाबाई आधी तर कृष्णाकडे डोळे वटारून पाहतात. कृष्णाची नजर खाली झुकते. बाळजाबाई तिच्या जवळ जातात आणि तिला विचारतात, मी या कृष्णेबद्दल बोलते, होशील ना माझ्या दुष्यंताची बायको? तेव्हा मात्र सावित्री हादरतेच आणि तिचा पार चेहरा उतरतो. कृष्णाची तर आता बोबडीच वळते, काय बोलावं समजेनासं होतं. आता ती म्हणते की बाळजाबाई ते मी त्या. तेव्हा मध्ये सावित्री नाक खुपसते. आता बाळजाबाई त्यांचा हात उंचावतात. झालं, आता दोघींचीही तोंड बंद. बाळजाबाई पुन्हा कृष्णाला विचारतात की होशील ना रांगणे पाटलांची सून? कृष्णा आधी तर भक्तीकडे कटाक्ष टाकते. आता दुष्यंतासोबत आपल्या कृष्णेचं लग्न होणार. भक्तीचा आनंद ओसंडून वाहतो. पण कृष्णा हात जोडून बाळजाबाईंना सांगते, बाळजाबाई माफ करा, लहान तोंडी मोठा घास घ्यायलोय, पण लग्नाचा निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतला ते तुम्हा सगळ्यांना ठाव आहे. कृष्णा बाळजाबाईंना तोंडावर उत्तर देऊन टाकते, माझा कोणत्या बी गोष्टीला विरोध नाही, पण दुष्यंत सरकारांची जोवर बोलत नाही तोवर मी या लग्नाबद्दल कोणताच निर्णय सांगू शकत नाही. मला एक डाव दुष्यंत सरकारांशी भेटायचं आहे. जेव्हा मला कळल की कोणत्याही दबावाखाली न येता मोठ्या मनाने ते. आता कृष्णेचं तोंडून असं उत्तर ऐकून बाळजाबाईंना स्वतःच अपमानित झाल्यासारखं वाटतं. इकडे मैनावती दलपतराव दोघंही आनंद साजरा करतात. मैनावती म्हणते, आज त्या भिक्कारड्या पोरीसाठी बाळजाबाईंना चुकतं माप घ्यावं लागते. त्याचा किती आनंद झालाय सांगू, चक्क चहाचा 5वा कप चालू आहे माझा. दलपतराव म्हणतात, आणि माझा 6वा. पुढे दलपतराव सांगतात, कृष्णेसारखी गावंढळ आणि अडाणी पोरगी जर का बाळजाबाईंची सून म्हणून या घरात आली, सगळं मग सिस्टमॅटिकली होऊन जाईल. कसं? त्यावर मैनावती उत्तर देते, तुम्ही म्हणाल तसं. तिथे जयकांत येतो. रागाने नुसता लाल बुंद तिथले चमचे फेकून देतो. मैनावती विचारते, डोकं ठिकाणावर आहे का तुझं? जयकांत रागातच विचारतो, माझं डोसकं ठिकाणावर नाही, पण तुमचं डोसकं काय शेण खायला गेलं होय? इथं तुमच्या लेकाचं लगीन तुटलंय आणि तुम्ही चहा पीत बसलासा. त्यावर मैनावती म्हणते की अरे जयकांत, ती पोरगी. तेव्हा जयकांत म्हणतो की ती पोरगी नाही, कृष्णा नाव आहे तिचं, आणि ती फक्त माझीच झाली पाहिजे. आता या दोघांना कळत नसतं की या डोक्यावर पडलेल्या जयकांतला समजवायचं तरी कसं. रागाच्या भरात असलेला जयकांत आता सर्वात मोठा बॉम्ब फोडतो. त्या कृष्णेला मी कोणाची पण होऊ देणार नाही. त्या मायलेकाने आजवर माझ्या हातातून खूप गोष्टी हिरावून घेतल्या, पण आता नाही. आता मी माझी मूठ सैल करणार नाही. कृष्णा, तिच्यावरती आधीच माझी नजर होती. ती फक्त माझीच झाली पाहिजे. मी तिला कोणाची बी होऊ देणार नाही, असं म्हणत तो विडाच उचलतो आणि मैनावती दलपतराव दोघे हादरतात.
जर का कृष्णा माझी झाली नाही तर त्या दोघाचं बी आयुष्य मी पार बर्बाद करून टाकेन. असा विडा उचलून चैकांत तंतनतच तेथून निघून जातो. आणि या चैकांच्या वागण्याचा मात्र मैनावती दलपतरावांना जबरदस्त शॉक बसतो. इकडे भक्ती कृष्णेला समजावण्याचा प्रयत्न करते. कृष्णे, अगं बाळजाबाई स्वतः लग्नाला तयार आहेत, मग तू का अशी अडून बसली आहेस? अगं दे की होकार. त्यावर सावित्री लगेच म्हणते, अगं नाही तिच्या मनात, तू काय एवढा आटापिटा करतेस? भक्ती तिच्यावरती खेक असते, आय तू ग बस पर. हे बघ कृष्णे, अगं घे की ग तुझे आट मागं, राहू देत ना दुष्यंत सरकारशी बोलायचं. तुझ्या तोलामोलाचं नाही, खरं तर तुला लाख मोलाचं घराणं मिळालंय. कृष्णे तुला कळत नाही का? अगं मी तुझ्याशी बोलते ना. आता भक्तीवरती कृष्णा रागवते, हे बघ भक्ते, उगाचच माझं डोकं खाऊ नकोस. इतक्यातच दुष्यंताच येतो. आता त्याला ठसका लागतो. सावित्रीने घरामध्ये धूप लावलेलं असतं ना, धुराचा सगळीकडे पसरलेला असतो. तेव्हा दुष्यंताला पाहून कृष्णा हवालदिल होऊन विचारते, दुष्यंत सरकार तुम्ही इथं? तेव्हा दुष्यंता आपल्या राखाला रुमाल लावतो आणि तिला विचारतो की आईकडनं कळलं मला, तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, जरा बाहेर येतेस का? तेव्हा भक्ती कृष्णाला समजावते की आता जे बी काही असेल ते बोलून घे आणि होकार दे बरं, आम्ही हाय आतमध्ये. तेव्हा कृष्णा दुष्यंतकडे जाते. दुष्यंत म्हणतो की बोल. तेव्हा कृष्णा विचारते, आपण बसून बोलायचं का? दुष्यंत म्हणतो की नाही ठीक आहे, मी इथे बोल. कृष्णा दुष्यंताला बोलायला सुरुवात करते, बुंगाट पाहुणं, आता आपण दोघं बी एकमेकांना ओळखतो बघा. नाही म्हणजे मी कसे हाय ते तुम्हाला ठावाय आणि तुम्ही कसे हायसा ते मला ठावाय. आपल्या दोघांमध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे. माझ्या जन्मापासूनच माझी नाळ मातीशी जोडली गेले आणि तुम्हाला त्याच मातीचा तिटकार आहे. दुष्यंता विचारतो की हां, पण त्या सगळ्याचा इथे काय संबंध? त्यावर कृष्णा म्हणते, अहो संबंध हाय पाहुणं, अहो एकमेकांच्या आवडीनिवडीसुद्धा ठावा असायला हव्यात ना. नाही म्हणजे मी इथं गावात वाढलेली गावंढळ अडाणी आणि तुम्ही एकदम शिकले सवरलेलं शहरातलं, काय म्हणतात ते, एकदम जेंटलमॅन. हे बघा पाहुणं, जर का तुमच्या मनात हे लग्न नसेल तर सरळ नाही म्हणून टाका. उगाचच लोकांच्या दबावाखाली येऊन आता होकार द्याल आणि परत पश्चाताप होईल. कृष्णा फक्त दुष्यंताचे डोळे उघडवण्याचा प्रयत्न करते, परंतु त्यांची गाठ नियतीने बांधली आहे. हे बघा, तसं व्हायला न गं, म्हणूनच तर तुम्हाला आधीच सांगायलो म्या. उगाचच परत दोन जीवांसोबत दोन घराण्यांची सुद्धा फरफट न गं. आता कृष्णाच्या बोलण्यातही तथ्य आहे. दुष्यंत शांतपणे विचारतो, एवढंच बोलायचं होतं? कृष्णा म्हणते की वय, परत गैरसमज न गं व्हायला. म्हणजे पदरी पडलं म्हणून उगाच गोड मानून नको ना घ्यायला. कसं आहे, संसार म्हणजे एक दोन घडीचा डाव नाही, आयुष्यभराचा करार असतोय. कसं आहे, आयुष्यभर सोबत राहून साथ देता येते, पण जर का मनातच नसेल तर मग उगाचच दोन जीवांची फरफट होणं हे मला मान्य नाही. आता दुष्यंताला कृष्णाने स्वतःच्या मनात जेवढं काही होतं तिच्या आटी सगळं बोलून दाखवलेलं असतं. आता निर्णय घ्यायचा तो दुष्यंतावरतीच अवलंबून. भाग संपतो येते. पुढील भागात बघूयात. कृष्णा दुष्यंताला स्पष्टच विचारते की लग्नानंतर साथ द्याल नवं, अंतर नाही ना देणार? तेव्हा दुष्यंता कृष्णाच्या सगळ्या अटी मान्य करतो. तुझ्याशी लग्न करण्याचा शब्द दिलाय मी आणि एकदा दिलेला शब्द मी कधीच माघारी घेत नाही आणि तो पाळण्यासाठी मी आयुष्यसुद्धा पणाला लावतो. तेव्हा कृष्णा आनंदाने धावत जात भक्तीला आनंदाचीच बातमी देते की दुष्यंताने तिच्या सगळ्या अटी मान्य केल्यात. आता मात्र सावित्री हादरते. आता कृष्णाच्या आनंदावर विरचण टाकायचं काम सावित्री करते आणि स्वतःच अडकून बसते. बाळजाबाईंना खोटा फोन करून कृष्णाच्या विरोधात नको त्या माहिती देत असतानाच बाळजाबाई तिला रंगेहात पकडतात. आता काय त्या सावित्रीचे खैर नाही. बघूयात मग कृष्णाचं आणि दुष्यंताचं लग्न धूमधडाक्यात होतंय तरी कसं.
पाहणं मनोरंजकच ठरणार आहे.